नरखेड येथे सिलेंडरचा अभाव असून अनेक केंद्रावर रांगाच रांगा दिसत आहे. सिलेंडरसाठी जी लंबी लाईन लागलेली आहे या ठिकाणी, यावर तुमचं काय मत आहे? एजन्सी मालकाने आधी सिलेंडर डिलिव्हर म्हणून दाखवले, पण सिलेंडर दिले नाही आणि आताही तो लाईनीत लावून सिलेंडर देऊन आला. आणि आता जे आहे बुकिंग करता आपल्याला तारीख आली आहे एक महिन्याची, तोपर्यंत आपलं बुकिंगच होत नाही. आता सांगा, ज्यांना डिलिव्हर दाखल त्यांनी काय करावं? त्यांनी लाईन लावून. हे ऑनलाईन जे बुकिंगचे जे नंबर्स आहेत चालू आहे का? त्यांनी डिलिव्हर दाखवून दिलं आपल्याला. ऑनलाईन नाही, ते नंबर बंद आहे सध्या, लागत नाही ते वेळेवर. इथे बाकीचे बी ग्राहक आहेत. संजय भाऊ, मला सांगा की जे ऑनलाईन बुकिंगचे जे नंबर आहे हे सध्या सुरू आहेत का? आज तर इथं जे कोणाला नंबर लागले तर नंबर नाही लागले. आज हे आधीचे जे नंबर लावून ठेवले आहे ते आले आहे मेसेज. एक चिठ्ठी दाखवून देते डिलिव्हर केलं त्यांना, पण आपल्याला लाईन लावून दिलं. या ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याच ग्राहकांच्या जवळ डिलिव्हरीच्या चिठ्ठ्या आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत सिलेंडर मिळालेलं नाही आहे. लाईन लंबीच लंबी आपल्याला या ठिकाणी दिसते. सरकार म्हणते की सिलेंडरचा स्टॉक भरपूर आहे, मग नरखेडमध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये